जय श्री कृष्ण. गुड मॉर्निंग. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर इथे सकाळी सकाळी मी घेतलं आहे हे पाण्याचं जग घासायला. कारण आमच्याकडे तर भांडेवाली लावलेली आहे, पण मी मोस्ट ऑफ काही वस्तू ज्या आहेत त्या स्वतःच्या हाताने स्वच्छ करते. जसं पाण्याच्या बॉटल्स झालं, हे जग झालं. तर म्हटलं सकाळीच तो असा रिकामाच झाला होता जग, तर म्हटलं पहिले याला क्लीन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की आज ब्रेकफास्टमध्ये मी काय बनवते आहे. तर बघा, इथे मी बनवली आहे मस्तपैकी बटाट्याची भाजी, चिप्सवाले. म्हणजे खूप बारीक स्लाईस करून घ्यायच्या बटाट्याच्या आणि मग त्याची भाजी बनवायची. ही भाजी मला फारच आवडते. याच्यामध्ये लसूण कांदा घालून मी तिला फोडणी करते. आणि इथे साईडला मी बनवते आहे चिले, तर बेसनचे चिले, जेणेकरून सकाळी थोडं प्रोटीन भेटेल जेवणातनं, ब्रेकफास्टमधनं. त्यानंतर मी थोडी एक्सरसाइज करून घेतली. फार काय म्हणता, हेवी एक्सरसाइज नाही केली मी, सिम्पलच स्टेप्स केल्या. ज्या स्पेसिफिकली लोअर बेलीसाठी असतात त्या मी जास्ती करते. कारण ओव्हरऑल माझी फिगर किंवा वेट आता बरोबरच आहे. फक्त रुही झाल्यापासून टमी रिजनमध्ये जे फॅट आहे त्याच्यावर मी टार्गेट करते. तर त्यासाठी ह्या अशा ज्या एक्सरसाइज आहे, ज्या स्पेसिफिकली लोअर बेली फॅटसाठीच्याच आहे, त्या मी करत असते. तर एक्सरसाइज कंप्लीट झाल्यानंतर स्ट्रेचिंग करून घेतलं. स्ट्रेचिंगनंतर मग ब्रेकफास्ट करून घेतला. तर या काही एक्सरसाइज तुम्हीसुद्धा फॉलो करू शकता घरी. आणि जर एक्सरसाइज ज्या दिवशी नाही होत त्या दिवशी 30 to 40 मिनिट जर वॉक केला, मॉर्निंग वॉक, तोसुद्धा खूप बेनिफिशियल असतो बॉडीला. तर ते सुद्धा करू शकता. तर मीही कधी कधी तसं करते, मी वॉक करायला जाते आणि मग वॉक करून आल्यावरती सूर्यनमस्कार मी जवळपास रोजच करते. 11 ते 12 सूर्यनमस्कार मी करते. कारण सूर्यनमस्काराला सर्वांगासन म्हटले जातं आणि मग दुसरं काही जर नाही पण झालं तरी मग चालतं. रुहीसाठी घेतली ही नवीन बॉटल. ही काचेची बॉटल आहे, जेणेकरून प्लास्टिक वापरायला नाही म्हणतात, मग त्यामुळे ही अशी काचेची मागवली आहे. आणि त्याला खूप छान असं कवर दिलेलं आहे पकडायसाठी. तर हे मला खूपच छान आवडली ही बॉटल. रुही खेळते इथे तिच्या नवीन टॉयजवळ, घोड्याजवळ. आज आईंची होती एकादशी, म्हणून मग त्यांच्यासाठी इथे भगर करायला घेतली.